जन्मताना जबाबदारी म्हणलो पिल्लो घेऊन सो ताची वाडावड जाता घरान दूध बहीण जावं सूक्ष्म सन्निवेश फुडकर नवऱ्याच्या घरा पाय तेंकताना जडायेच्यो जबाबदारी कांद्यार बसतात पती माई मामू नंडो देर म्हूण जीवनच अलगतून आराम जाता त्या परिस्थितीत उपयोग जीवन मुखारसितना भुरग्या बाळाचे जनन पालन पोषण शिकप इत्यादी इत्यादी पंतवालाची कुर्सावाट सोडूंक आसा आपली भुरगीं बऱ्या फुडाराते विशीं समकतना समाधानेचो श्वास घेवन ती बागी आवय आशेतात तर आतां आमची सुटसुडीत वाड्या घरा ल्हानशा नाटकुल्या मुखार भुतर प्रायेच्या आवयचे जिवीत कशें आडसरता म्हूण नाटना मुखार दाखोवन दितात. घरान कोण नमस्कार 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 अहो इनास हांव हालीच होय की वय वय हांव पळय हांगा फकत 7-8 दिसांक आयल्या वय म्हळ्यार म्हज्या घरचें काम चालू आसा म्हजी सजण जाणव तें कोणूच ना न्हय तशें म्हज्या पुतान माय तूं थोडो तें भोवतें वचूं म्हूण सांगलां मागीर आपूण तुका येता म्हणा वय होय की तो भूत तुका हांगा सोडून गेलो दिसता वय वय होय की सांगले बरी म्हाका पुताचो मस्त उडास येता एक ताका फोन करता होय बाय फोन कर भुरग्याचो उडास येजे म्हाका येता कळ्ळें कशें तो नीट सरना तो नीट Musik sama, register dulu. Musik sama, musik dulu. हॅलो हा हॅलो मॅम हांव बरो आसा मम्मी ती काही हांव खाल मम्मी हांव बिजी आसा ड्रायव्हिंग करना सायकल बिजी आसा मम्मी आता फोन दवर मागीर सांजे तुका फोन करता होय की बाय काय बिझी आसा पण ना नाही सांगितलं बरे तुझो पूत काय काम करता म्हजो भूत घे तो बऱ्या पोस्टार आसा तो यामार गेला पळय तो मॅनेजर वय वय तशें तो मस्त बिजी आसा बरो सांगा वय वय बरो सांबाळ व्हडली गाडी आसा वय वय आतां 3 माळ्यांचें घर जातेत आसा ते तुम्ही आता आणखी वट करता ती वय वय जाऊन द्या बा जाऊन द्या हांव एक पुताक म्हज्या मस्त उडास येता 15 दीस जाले रे प्रत्येक एक फोंडला देयता जायत बाय 15 दिसा उपरांत चालेल कच्चे आमकां गांवांतली कुडीची चौकस आहे आमच्या भुरग्यांक पैसे चडून घराच्या घरी जागा बांदूंक जाय हॅलो माई तुका सांगितलें न्ही हांव फोन करता म्हणून बिजी आसा म्हणून सांगितलें न्ही तुका कितले वेळ सांगचे गे तुका सांगलें अर्दय न्ही गे समजलें न्ही गे हांव कामाक बिजी आसा म्हणलें न्ही तुका हांवें फोन करता कामचो म्हणून तो न्ही फोन बाय काय काही तुझो भूत सांगते नाका मग तो बिझी असा घर जाते ताणे तुम्ही खाली जाताय इशाचे काल बाय हांव एक तुका विशय सांगता बेजार कळना का बाय कितले वेळी तू ह्या जाग्याक आपणायताय पळय तितले तुका बरें नाका म्हाका तुका काही सांगायचे म्हूण गरज ना तशें न्ही बाय हांवें तुका तशें सांगिल्लें न्ही जाल्यार हांव तुका सांगता तुका म्हाका पडिल्या मसोर बी कितें पळय फाटल्या 5 वर्सां जावन ह्या कटल्यार आसा
5 वर्सां नवे पळयल्लें म्हाका भोगता बाय बघना म्हाका हांवें तुका सांगली बेजार करी नाका जिरकी बेजार करी नाका कित्याक गोता बाय आमकां आमच्या घरची काळी आमकां सोडटा आनी उडयता आमकां पळोवन पण ते सगळं भेट करून घेतात पण जेवढा सुचून देतात ताका खाण जेवण म्हणून आमकां दितात आपलं ते मात बघे म्हाका चकून मग काही सुद्धा गेला तर सांगले काय बेजार करी नाका बेजार करी नाका बाय नाना तुझं पुततो नाही तुझ्या पुता हांव म्हळ्यार जिवाची गांठ हांव ना जाल्यार येतीची रावना आनी ताका कोण आमी कशें हांगा रावचें बिलकुल ना ना बाय तशें न्ही हांवें सांगलें पण बेजार करी नाका कितें करचें आमचें सारकें जिवीत तशें न्हूच आमकां कोणी पळयना एका म्हयन्या उपरांत अरे बायची भलायकी बरी ना दिसता हांवें तिच्या पुता फोन करता बाय एक मिनीट राव बाय हांव तिच्या पुता फोन करता ताचो फोन स्विच ऑफ येता बाय 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 ये मोय ये मोय ये मोय ये मोय ये मोय ये मोय किती मोय किती मोय किती अशें करता मोय किती अशें करता आमी हांगाच सरता आमी हांगाच सरता आपका राग नहीं आपका राग कितना तुमचा कष्टाला आपका आम्हाला शिक्षा मिळता भाई आपका किती वर्ष शिक्षा मिळता आज तो स्वातंत्र्य सगळ्याच्या दिसत भाई आमच्या कुटुंबा सगळं चाललं का आपका मागणार की भाई किती आज भाई असं करता भाई जायला भाई माझ्या जायला भाई कुणीच्या कष्ट तरी सोशल भाई कर्जाची कर्ज जायला भाई म्हणजे जायला भाई वर घे म्हणजे जायला घे वर कोण आसा ग घरान तर कोण हांव मेस्ट्रीन म्हणून हांव हांगा म्हाका ते 5 दिसां खातीर आयल्या मागीर म्हाका म्हजी भुरगीं घरची हांव नाको मागतात वय की वय वय बाय वय वय आमची भुरगीं आमकां आपत व्हरता एक दीस आमकां वचूंक आसा बरें बस काय पळया एक आवय गेली तर दुसरी आवय हो नाटकुळो पळयो आम्हा सर्वांची मना रोडोक लागली म्हूण चिंता
असल्या परिस्थितीत सापडलेल्या सबार आवय बापाय आम्ही भोवतणीच्या समाजान देखला हांवें आनी तुवें असली असाय कथा आमचे थंय येतना कितें करी येता मोरी माय आपल्या पुताक आखीरपणासर सांगत दिवंक पावली आनी जेजून आपल्या आवयचो खरो मोग केलो आवय ती आपली देवान दिल्ली जबाबदारी खऱ्यापणी संपयली आमी आमच्या जिवानान आमच्या वडिलांक मोगाचो सांगात तांच्या उतर प्रायेर सेवा चाकरी करचो मांदामेंत पाळूंक देव आमकां आदार दिवंदी आनी आतां म्हज्या वाड्यान सबार प्राय वता तशेंच पिडेस्तां आसा जाल्यारय तांच्या कुटुंबाचे संदे गरज तांची मोगान आनी संतोषान जतन घेतात म्हूण सांगूंक म्हाका भोवसो अभिमान भोगता लांब जियो नित्यादार वाडो देव बरें करूं